लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे प्रेक्षकांनो नंदिनीने मात्र खूपच मोठा धमाका केलेला आहे, तो सुद्धा जीवाच्या बाबतीत. जीवाला तिने सरळ सरळ म्हटलेलं आहे, जसं काव्याला विसरून माझ्या प्रेमात पडलात तसं मला विसरून आर्याच्या प्रेमात पडताय आणि मला गुंडाळण्याची हिंमत तुमच्यामध्ये असेल तर मी नंदिनी आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा. तर आता प्रेक्षकांनो सुरुवातीला मालिकेमध्ये आपण पाहतोय जीवाने आर्याच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो आणि तेव्हा त्याला समजतं की आर्याला ताप भरला आहे. तेव्हा तो म्हणत असतो, आर्या तुला तर ताप आला आहे. मग आता ती म्हणत असते, पावसामध्ये भिजले ना त्यामुळे असेल कदाचित. पार्थ म्हणत असतो, एक मिनिट आपण ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊया. तेव्हा आर्या म्हणत असते, नाही नाही डॉक्टरांकडे वगैरे जाण्याची काहीच गरज नाही आहे, प्लीज नको ना, डॉक्टरांकडे वगैरे नको जायला, असं आर्या म्हणत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, अजिबातच नाही, अहो मी डॉक्टर आहे, मला कळतं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, म्हणूनच मी सांगतोय, कारण आमच्या दोघांच्याही बायका प्रेग्नेंट आहेत. तुमच्या लक्षात येतंय का? हे बघा, डॉक्टरांकडे ताबडतोब जावं लागणार आहे आणि त्याचबरोबर डॉक्टरांना ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागणार आहेत आणि आमच्या बायका जर तुमच्याकडे आल्या तर त्यांनासुद्धा इथे त्रास होईल आणि त्यामुळे ताबडतोब डॉक्टरांकडे जायचं आहे, असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पार्थ म्हणत असतो, जर काव्याला आणि नंदिनीला इन्फेक्शन झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाही, ताबडतोब डॉक्टरांकडे जायचं आहे, असं तो स्पष्टपणे सांगत असतो. आणि त्यानंतर मात्र लगेचच आता गाडीमध्ये जाऊन बसतो. जेव्हा गाडीमध्ये जाऊन बसतो त्यावेळेला मात्र आपण पाहतो की इकडे आता ही आर्या जीवाला म्हणत असते, जीवा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, तुझ्या लक्षात येते का? हे बघ, असं नाही करता येणार आहे आपल्याला. आपण जर डॉक्टरांकडे गेलो, तिथे गेल्यानंतर सगळ्या गोष्टी समजतील आणि सगळं काही सत्य समजेल की इथे मी प्रेग्नेंट आहे. तेच मला कळत नाही, काय करावं ना तेच मला कळत नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र पार्थ हा गाडीमध्ये जाऊन बसतो. काहीतरी कर ना जीवा, काहीतरी कर ना जीवा, असं आर्या म्हणत असते. पण आता मात्र इकडे जीवा काहीही करू शकत नसतो. तेवढ्यातच आता आपण पाहतो इकडे जीवा पारच्या बाजूला येऊन गाडीमध्ये बसतो तर आर्या पाठीमागे बसलेली असते. जीवा इथे लगेचच आर्याला एक मेसेज करत असतो आणि एक मेसेज केल्यानंतर तो तिला सांगत असतो, काळजी करू नकोस, सगळं काही इथे व्यवस्थित होणार आहे. तेवढ्यातच तिथे नोटिफिकेशन आर्याच्या मोबाईलवर वाजलेलं असतं, शो झालेलं असतं. पार्थ हा जीवाला पाहतो, त्यानंतर आर्याला सुद्धा पाहतो आणि आर्याला सुद्धा पाहिल्यानंतर आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, म्हणजे इथे जीवा आज मी तुला सोडणार नाही आहे, कारण तू आजसुद्धा इथे गाडीमध्ये बसल्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करतोयस, आज मात्र तुला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहेत, असं सुद्धा आता इकडे पार्थ म्हणत असतो. आणि त्यानंतर आता तो आर्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघालेला असतो. जीवा मात्र फार टेन्शनमध्ये असतो, त्याला कळत नसतं की आता काय करावं काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी मात्र त्याला अजिबात समजत नसतात. इकडे पार्थ हा फक्त जीवाकडे पाहतो. आता थोड्याच वेळामध्ये धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये हे तिघेही जाऊन पोहोचतात. तिथे पोहोचल्याबरोबर डॉक्टर तिथेच असतात. तेव्हा पार्थ म्हणत असतो, डॉक्टर यांना ताप आला आहे, थंडी आणि ताप दोन्ही आहे. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, काय झाले? काही नाही, त्या पावसात भिजल्यात. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, त्या पावसात हौस म्हणून भिजलेल्या आहेत का अशाच भिजलेल्या आहेत? तेव्हा पार्थ म्हणत असतो, ते नाही माहिती. नाही म्हणजे कसं आहे ना, हल्ली लोक पावसामध्ये हौस म्हणून भिजतात आणि त्यानंतर असे आजारी पडतात. तेव्हा काय तुमची बायको कशी भिजली आहे? तेव्हा जीवा म्हणत असतो, एक मिनिट, स्वारी पण ती माझी बायको नाही आहे. अच्छा स्वारी, हां, तुमच्या अंगातलं जॅकेट मी त्यांच्या अंगावर बघितलं ना, म्हणून कदाचित माझा इथे गैरसमज झालेला आहे. खरंच स्वारी बरं का. तेव्हा तो म्हणत असतो, ठीक आहे, असू द्या. तेव्हा आता इकडे लगेचच आर्या ही जीवाकडे पाहत असते. मग आता डॉक्टर इथे आर्याचा हात पकडतात आणि डॉक्टरांनी आर्याचा हात पकडल्याबरोबर लगेचच तिची पल्सेस तिच्या हातामध्ये लागते. आता डॉक्टर लगेचच म्हणत असतात, तुम्ही प्रेग्नेंट आहात,
तुम्ही प्रेग्नेंट आहात असं बोलल्याबरोबर आर्याला मात्र धक्काच बसतो. आर्या आणि त्याचबरोबर जीवा दोघेही जण एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा आता इकडे डॉक्टर म्हणत असतात, त्याचं काय आहे ना, तुम्हाला ताप पाहण्यासाठी मी तुमचा हात हातात घेतला आणि तुमच्या पल्सेसवरून समजलं की तुम्ही प्रेग्नेंट आहात म्हणून. म्हणजे काय ना, एकदा कन्फर्म झालं ना की तुम्ही प्रेग्नेंट आहात म्हणून, तेव्हा त्या पद्धतीने आपल्याला मेडिसिन देता येतं ना, म्हणजे सगळी काळजी घेता येते. बोला ना, तुम्ही प्रेग्नेंट आहात का? आता मात्र आर्या ही फक्त आणि फक्त जीवाकडे पाहत असते. पार्थ ह्या दोघांकडे सुद्धा पाहत असतो आणि म्हणत असतो, हे सगळं काही काय आहे? त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने कशा काय होत आहेत तेच मला काही कळत नाही. मग आता इकडे आर्या शेवटी डॉक्टरांना म्हणत असते, हो मी प्रेग्नेंट आहे असं म्हटल्याबरोबर डॉक्टर म्हणत असतात, तेच तर आमचे अंदाज फारसे कधी चुकत नाही येतं. म्हणजे आम्हाला ना तुम्हाला त्या पद्धतीने इथे आता गोळ्या वगैरे देता येतील. आता लगेचच इकडे डॉक्टर आर्याला घेऊन आतल्या वार्डमध्ये निघून जातात. जेव्हा त्या निघून जातात त्यावेळेला मात्र इकडे आता पार्थ हा जीवाकडे पाहत असतो. पार्थ तर काहीच बोललेला नसतो, पण इकडे मात्र जीवाच्या मनामध्ये खूप प्रश्न निर्माण झालेले असतात. पार्थ इथे आर्या गेल्यानंतर जीवाला विचारत असतो, जीवा, आर्या प्रेग्नेंट आहे आणि ती कोणापासून प्रेग्नेंट आहे? तिच्या पोटामध्ये कोणाचं बाळ आहे आणि ती प्रेग्नेंट आहे की नाही, ह्या गोष्टी तुला माहिती आहेत का? असा सरळ सरळ प्रश्न आता त्याने इथे जीवाला विचारलेला असतो. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो ती प्रेग्नेंट आहे, पण ते सुद्धा मला आत्ताच समजलं आहे, असं सुद्धा आता इकडे तो सांगत असतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो, आर्याच्या पोटामध्ये कोणाचं बाळ आहे असं म्हटल्याबरोबर आता इकडे हा जीवा त्याच्याकडे पाहतो. त्याला तर काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नसतात. तेवढ्यातच नंदिनीचा फोन जीवाला आलेला असतो आणि तेव्हा हा म्हणत असतो, हा नंदिनी बोल. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा कुठे आहात तुम्ही? तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं आम्ही ना धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत. का धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये, का आणि कशासाठी? तेव्हा जीवा म्हणत असतो, आर्याला ताप आला आहे, थंडी वाजत होती म्हणून पारदादा आणि मी आम्ही दोघेही जण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहेत. तेव्हा नंदिनी म्हणत असते, का, कशी काय, अशी एवढी अचानकच कशी काय ती आजारी पडली? तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ आर्यासुद्धा आली आहे, मी तुला करतो नंतर फोन, असं म्हणून सरळ सरळ आता लगेच तिचा फोन ठेवून दिलेला असतो. जेव्हा तिचा फोन तो ठेवून देतो त्यावेळेला मात्र इकडे आता लगेचच जीवाला सुद्धा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की आता इकडे मी काय बोलू. तेव्हा पार्थ म्हणत असतो, अशा पद्धतीने फोन ठेवलाय, हे सगळं काही काय आहे? दुसरीकडे आपण पाहतो आता लगेचच इकडे आर्या म्हणत असते, मी आता ठीक आहे आणि काळजी करण्याची काहीच गरज नाही, पण आत्ता मात्र मला इथे बोलण्याची थोडीसुद्धा ताकद नाही आहे. मी इकडे ताबडतोब लगेचच घरी जाते. तेव्हा जीवा म्हणत असतो, तू खरंच ओके आहेस ना? तेव्हा ती म्हणत असते, हो मी ओके आहे, काळजी करण्याची वगैरे काहीच गरज नाही, असं म्हणून आता इकडे ती निघून गेलेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे पार्थ आणि जीवा हे दोघेही जण आता घरी आलेले असतात. जेव्हा दोघेही जण घरी येतात त्यावेळेला मात्र इथे आता पार्थ म्हणत असतो, जीवा थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी तुला हॉस्पिटलमध्ये सुद्धा एक प्रश्न विचारला होता, पण त्या प्रश्नांचं उत्तर तू अजिबात दिलं नाहीस. मला अजूनही तोच प्रश्न तुला विचारायचा आहे. आर्या प्रेग्नेंट आहे, तिच्या पोटामध्ये जे बाळ आहे ते कोणाचं आहे असं सुद्धा ती आता इकडे विचारत असते. तेव्हा मात्र इथे लगेचच तो म्हणत असतो, हो आर्या प्रेग्नेंट आहे, पण ती प्रेग्नेंट असल्याचं सत्य मला आत्ताच समजलं आहे, असं आता इकडे तो बोलत असतो. आणि तेव्हा ती म्हणत असते, काय आर्या प्रेग्नेंट आहे? आता मात्र जीवा म्हणत असतो, हो. मग आता पार्थ म्हणत असतो, ते बाळ कोणाचं आहे जीवा? खरं खरं सांग, ते बाळ कोणाचं आहे जीवा? त्यावर आता इकडे जीवा म्हणत असतो, ते बाळ कोणाचं आहे हे मला सुद्धा नाही माहिती आणि ती गोष्ट तिने मला सुद्धा सांगितली नाही. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो, भास्कर जीवा, हे जरा अति होतंय असं तुला वाटत नाही का? तेव्हा जीवा म्हणत असतो, दादा असं का बोलतोयस तू? त्यावेळेला पार्थ म्हणत असतो, कारण मी एकदा नाही तर दोनदा नाही तर तीनदा तुला आणि आर्याला एकत्र पाहिलं आहे. मी जेव्हापासून इथे नंदिनीची चोर ओटी होती
तेव्हापासून तिला वडा भरवण्यापर्यंत, त्याचबरोबर आडगळीच्या खोलीमध्ये दोघांनी एकत्र जाण्यापर्यंत, त्याचबरोबर त्याच दिवशी चोरवटी दिवशी तिने तुला ते रेड गुलाब देण्यापर्यंत हे सगळं काही पाहिलं आहे मी. एवढंच नाही तर तू रोज आपल्या घरातून जेवणाचे डब्बे आर्याला पुरवतोस, हे सुद्धा मी पाहिलं आहे. तेव्हा जीवाला आठवतं की तिच्या घरी इथे जेवणाचा डब्बा होता म्हणून. हे सगळं काही झाल्यानंतर आता मात्र इकडे लगेचच जीवा कोंडीत पकडला असतो. तेव्हा आता इथे तो म्हणत असतो, अरे याच्यावरून हे सिद्ध होते का की ते पोटातलं बाळ माझं आहे म्हणून. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हे बघ मी तुझा मोठा भाऊ आहे. एवढंच नाही तर मी तुला कितीतरी वेळा माया अपार्टमेंटमध्ये पाहिलं आहे. मी तिथे तुझं लोकेशन पाहिलं म्हणजे काय म्हणजे मी तुझ्या मोबाईलमध्ये इथे एक ॲप डाउनलोड करून ठेवला आहे आणि त्यावरून मला हे समजतंय की तू कितीतरी वेळा त्या आर्याला भेटायला जातोयस म्हणून. तेव्हा मात्र आता जीवाला धक्काच बसतो की इकडे पार्थदादाने त्याच्या मोबाईलमध्ये लोकेशन ऑन करून ठेवले आणि तो ते लोकेशन ट्रेस करतोय. आता लगेचच जीवा पार्थकडे येतो आणि म्हणत असतो, हे सगळं काय दादा, तू माझ्या मोबाईलमध्ये लोकेशन ऑन करून ठेवलंयस? तू भाऊ आहेस ना माझा, आणि भाऊ असा कसा वागू शकतो? त्यावर पार्थ म्हणत असतो, भाऊ आहे म्हणूनच ह्या पद्धतीने वागतोय, कळलं तुला? मोठा भाऊ आहे म्हणूनच काळजी वाटते आणि म्हणूनच हे सगळं काही तुला विचारतोय. बोल, हे सगळं काही खरं आहे का? आणि त्याचबरोबर जर तू नंदिनीला फसवत असशील आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तू करत असशील ना, तर गाठ मात्र माझ्याशी आहे. त्यावर आता इकडे जीवा म्हणत असतो, एक मिनटं दादा, हे बघ ती प्रेग्नेंट आहे आणि आम्ही दोघेही जण खूप चांगले मित्र आहोत. मग मला एक गोष्ट सांग, जर ती प्रेग्नेन्सीमध्ये मी तिला डबा देत असेल तर असं काहीच नाही आहे की ती माझ्यापासून प्रेग्नेंट आहे, मी तिला प्रेग्नेंट केलेलं आहे म्हणून. असं का वागतोयस तू? ह्या सगळ्या गोष्टी का बोलतोयस तू? त्यावर मात्र पार्थ म्हणत असतो, हे बघ मी आत्ता काय बोलतोय ना ह्याच्यावर मला नीट उत्तर दे, समजलं? एवढंच नाही नंदिनी, आत्ता गार्डनमध्ये सुद्धा ह्या दोघांना एकत्र मिठीत मी पाहिलं आहे. तेव्हा मात्र इथे जीवा म्हणत असतो, काय हे दादा? त्यावर लगेचच आता इकडे पार्थ स्वतःच्या हातातला मोबाईल जो आहे तो काढतो आणि स्वतःच्या हातातला मोबाईलमध्ये असणारा फोटो लगेचच तो इथे दाखवत असतो आणि म्हणत असतो, मी खोटं बोलत नाही, मी जे काही बोलतो ते खरं बोलतोय, माझ्याकडे पुरावा आहे. असं म्हणून आता मात्र तो फोटो जीवाला आणि सोबतच नंदिनी ह्या दोघींना सुद्धा तो इकडे दाखवत असतो. जेव्हा तो फोटो दाखवतो त्यावेळेला मात्र जीवा आता नंदिनीकडे पाहतो. मग आता जीवा म्हणत असतो, एक मिनटं, मला एक गोष्ट सांग दादा, जर ती प्रेग्नेंट आहे आणि तिने जर ह्या गोष्टी मला सांगितल्या असल्या तर याच्यामध्ये वेगळं असं काय आहे? आणि त्याचबरोबर तिने एक मैत्रीण म्हणून मला हे सगळं काही सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे तिला मला थोडंसं बोलावंसं वाटतं आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात, तर यामध्ये माझी काय चूक आहे? तेव्हा पार्थ म्हणत असतो, एक मिनटं जीवा, किती दिवस झालं तुम्ही एकत्र आहात? फक्त आणि फक्त साधारण 1 महिनाच झालं, बरोबर की नाही? मग मला सांग, जर 1 महिना झालं तुम्ही एकत्र आहात तर मग एवढी मैत्री तुमच्यामध्ये झाली कशी? आणि त्याचबरोबर इथे एवढं सगळं झाल्यानंतर आता मला आणखी एक गोष्ट सांग, नंदिनीला तिची बहीण प्रेग्नेंट असल्याचं माहिती नाही आहे, पण हे मात्र तुला कसं माहिती? असा पुन्हा एकदा त्याने प्रश्न विचारलेला असतो. त्यावेळेला मात्र आता नंदिनी जीवासमोर उभी राहते आणि डोळ्यानेच खुणावत असते आणि तेव्हा म्हणत असते, काय हे जीवा, मला एक गोष्ट सांगा, आर्या प्रेग्नेंट आहे आणि ती प्रेग्नेंट असल्याची गोष्ट तिने मला नाही सांगितली आणि तुम्हाला सांगितली जीवा, आणि तुम्ही तिला सरळ सरळ भेटायला जाताय, हे सगळं काय आहे जीवा? आता मात्र इकडे जीवा विचार करत असतो, बहुतेक नंदिनीला असं वाटतंय की पार्थला जे समजलंय किंवा जे आर्या प्रेग्नेंट आहे ही गोष्ट आत्ता तिलासुद्धा आत्ता समजली असं तिला वाटतंय आणि त्यामुळे ती आत्ता असं बोलायचा विचार करत असते. आणि तेव्हा मात्र इथे लगेचच ह्या सगळ्या काही गोष्टी होत असताना आता नंदिनी इथे मात्र त्याच्यावर भडकलेली असते आणि भडकल्यानंतर आता लगेचच म्हणत असते, बोला ना जीवा, पार्थ बोलतायत ते अगदी बरोबर आहे. तिने ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला का आणि कशा काय सांगितल्या? ती माझी बहीण असून, काव्याची बहीण असून तिने आम्हाला ह्या गोष्टी नाही सांगितल्या आणि तुम्ही तिला ह्या सगळ्या गोष्टी कशा काय सांगितल्या? त्यावर जीवाचं पुन्हा तेच उत्तर असतं,
तेच तर मी सांगण्याचा प्रयत्न करतोय नंदिनी. हे बघ, मी तिचा एक चांगला मित्र आहे आणि चांगला मित्र असल्या कारणाने तिला जर मला ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्याशा वाटल्या असेल तर त्याच्यामध्ये वेगळं असं काय आहे? आणि या सगळ्या गोष्टीवरून ती माझ्यापासून प्रेग्नेंट आहे याचा अर्थ असा होत नाही आहे ना. त्यावर मात्र आता इकडे तो म्हणत असतो, पण मग तिच्या पोटामध्ये असलेलं बाळ कोणाचं आहे? त्यावर जीवा म्हणत असतो, मी सुद्धा तिला विचारलं नाही किंवा तिने सुद्धा मला ते सांगितलं नाही आणि मला ते नाही तिला विचारावं असं वाटलं. आणि त्याचबरोबर पार्थ म्हणत असतो, पण तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीवर माझा मात्र तुसुकभर सुद्धा विश्वास नाही आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, दादा हे जरा जास्त होतंय असं तुला वाटत नाही आहे का? नंदिनी प्लीज काही बोलू नकोस यार, तू सुद्धा आता माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा मात्र इथे पार्थ पुन्हा जीवाच्या समोर जाऊन उभा राहतो आणि त्याला म्हणत असतो, हे बघ जीवा, मी तुझा मोठा भाऊ आहे आणि आणखी एक गोष्ट मी तुला सांगतो, जर तुझं हे असलं काही सुरू असलं ना तर मी ते अजिबात खपून घेणार नाही, समजलं का तुला? आणि त्याचबरोबर तू जर हे सगळं काही बोलत असशील ना तर मग मला विश्वास देण्यासाठी तुला नंदिनीची शपथ घ्यावी लागणार आहे. नंदिनीच्या डोक्यावर हात ठेव आणि ताबडतोब तिची शपथ घे आणि सांग की आर्याच्या पोटामध्ये असलेलं बाळ मात्र तुझं नाही आहे, समजलं तुला? असं म्हटल्याबरोबर आता मात्र जीवाला खूप मोठा प्रश्न पडतो. जीवा विचार करू लागलेला असतो, हे सगळं मी आता कसं करू? ह्या सगळ्या गोष्टी मी कशा काय सांगू शकतो तेच मला काही कळत नाही. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी इथे इथे खोटी शपथ नंदिनीची कशी काय घेऊ असा विचार आता तो करत असतो. त्यावर मात्र पार्थ म्हणत असतो, घेणार आहेस शपथ? त्या दिवशी लाल रंगाचे गुलाब देताना सुद्धा मी पाहिलं होतं. त्याचबरोबर मला एक गोष्ट सांग, इथे ती मैत्री असेल तर लाल रंगाचे गुलाब कोण कोणाला देतं? बोल ना. तू ह्या भावाला इथे फसवण्याचं काम करतोयस? हे बघ, असलं काही करू नकोस. मी हे सगळं अजिबात ऐकून घेणार नाही आहे, कळलं तुला? आणि त्याचबरोबर इकडे मला माझं सगळीकडे लक्ष असते. दिले का नाही त्या दिवशी गुलाब, खरं खरं सांग. तेव्हा मात्र इकडे जीवा म्हणत असतो, अरे हो, तिनं ते नंदिनीला आणले होते, पण त्यातलं एक गुलाब एक मित्र म्हणून तिने मला दिलं, तर त्याच्यामध्ये फरक काय पडला? त्यावर पार्थ म्हणत असतो, फरक गुलाब देण्याने नाही पडत, पण तुमचा अँगल मला कळतो. तुमचा तो मैत्रीचा अँगल अजिबातच नव्हता. ही गोष्ट तू नीट ध्यानात ठेवायची, कळलं का? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्यावर तो पुन्हा म्हणत असतो, दादा हे बघ, माझं ऐकून घे, असं काही नाही आहे. आमच्यामध्ये फक्त मैत्री आहे आणि आर्याच्या पोटामध्ये असलेलं बाळ माझं नाही आहे. मी तुला शपथ घेऊन सांगतो. घे ना मग. तुला जर शपथच घ्यायची असेल तर तू इथे आत्ताच्या आत्ता नंदिनीची शपथ घे. तेव्हा नंदिनीसुद्धा पुढे येते आणि म्हणत असते, पार्थ जे म्हणतायत ना ते अगदी बरोबर आहे, कारण मलासुद्धा इथे हे अजिबात पटलेलं नाही आहे. खरं खरं सांगा, हे सगळं काय आहे? का तुम्ही इथे तिच्याकडून गुलाब घेतले? असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे लगेचच जीवा म्हणत असतो, नंदिनी प्लीज तू ऐकून घे एकदा. हे बघ, दादा म्हणतोय तसं काही नाही आहे. मग आता पुन्हा एकदा पार्थ म्हणत असतो, हो का? घे ना मग. नंदिनीच्या डोक्यावर हात ठेव आणि म्हण की आर्याच्या पोटामध्ये असलेलं बाळ हे तुझं नाही आहे म्हणून. घे शपथ. बोल, घेतोयस का शपथ? असं म्हटल्याबरोबर नंदिनीला सुद्धा आता धक्का बसतो. पण पार्थ मात्र एवढ्यावर थांबत नाही. त्याला तेच जाणून घ्यायचं असतं की हा तिची कशी शपथ घेतोय म्हणून. मग आता शेवटी जीवा हळूहळू नंदिनीचा डोक्यासमोर हात नेतो आणि डोक्यावर हात ठेवत असतो आणि म्हणत असतो, आर्याच्या पोटामध्ये असलेलं बाळ हे माझं नाही आहे. आर्याच्या पोटातील बाळाचा बाबा मी नाही आहे. असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे तो पटकन हात बाजूला काढून घेतो. पटकन हात बाजूला केल्यानंतर आता मात्र इकडे हे सगळं काही होत असताना नंदिनीला खूप जास्त इमोशनल ती झालेली असते. तिला काय करावं काय नाही हे अजिबात कळत नसतं. हे सुद्धा आता इकडे होत असतं. त्याचसोबत प्रेक्षकांनो आता मात्र इकडे हा पार्थ विचार करत असतो की जीवा, आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. आत्ता मी तुला शपथ दिली, पण ह्यातल्या गोष्टी कोणत्याच काव्याला समजायला नकोत. जर काव्याला हे सगळं काही समजलं तर मग इथे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. नेमकं त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, हो, अजिबातच ह्या सगळ्या गोष्टी काव्याला इथे समजता कामा नये. जर ह्या काव्याला गोष्टी समजल्या तर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होईल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते,
तिचे पेपर आणि तिची डिलेवरी हे सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता मात्र नंदिनी रडायला लागलेली असते आणि नंदिनी रडायला लागल्यानंतर इथे पार्थ निघून जातो आणि नंदिनीसुद्धा म्हणत असते, पार्थ प्लीज ह्या सगळ्या गोष्टी तुम्हीसुद्धा सांगू नका. तेव्हा तो म्हणत असतो, अजिबातच नाही, मी सुद्धा हे अजिबात कोणालाही काही सांगणार नाही असं म्हणून आता तो निघून जातो. तेव्हा मात्र इथे आता जीवाला त्याचा जीवात जीव आलेला असतो आणि त्याचबरोबर जीवात जीव आल्यानंतर आता मात्र इकडे जीवाने शेवटी सुटकेचा श्वास सोडलेला असतो. सुटकेचा श्वास सोडल्यानंतर इथे मात्र आता लगेचच तो म्हणत असतो, थँक गॉड, खरंच आज तर माझी पूर्णतः विकेट पडली होती. मला काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नव्हत्या. हे सगळं काही काय आहे आणि त्याचबरोबर दादाला मी कशा पद्धतीने उत्तर देणार होतो तेच मला काही समजत नव्हतं. बापरे बाप असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र इथे तो म्हणत असतो, पण नंदिनी ऐक ना, आत्ता मात्र इथे काहीच बोलायला नको आहे. प्लीज आत्ताच्या आत्ता आपल्या खोलीमध्ये चल ना आणि तिथे जाऊन आपण हे सगळं काही बोलूया. आत्ता मात्र ह्या खोलीमध्ये काहीच नाही बोलायचं, इथे हॉलमध्ये नको आहे. तेव्हा मात्र नंदिनीसुद्धा आता जीवाच्या पाठीमागे निघालेली असते. पण नंदिनीला तर राग येतच असतो, कारण तिकडे आर्या एवढं सगळं त्या दिवशी बोलली होती आणि आज मात्र पार्थने तिला जीवा आणि आर्याचा तो मिठीतला फोटो दाखवलाय. त्यामुळे तिला तर तिची चांगलीच सटकलेली असते. आता दोघेही जण खोलीमध्ये जातात. दोघेही जण खोलीमध्ये जात असताना आपल्या ह्या चोंबड्या इथे रम्याने मात्र ह्या सर्वांचं बोलणं ऐकलेलं असतं. ह्या सर्वांचं बोलणं रम्याने ऐकल्यामुळे आता मात्र इकडे लगेचच रम्या मनामध्ये म्हणत असते, बापरे बाप, हे सगळं काही काय आहे? ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने कशा काय होऊ शकतात तेच मला कळत नाही. म्हणजे तसं पाहायला गेलं तर इकडे आर्या प्रेग्नेंट आहे आणि ते नंदिनीला माहिती नव्हतं. म्हणजे आर्याच्या पोटामध्ये असणारं बाळ जे आहे ते नेमकं कोणाचं आहे हे काही कळतंय का असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना मात्र इथे आपण पाहतो जीवा आणि नंदिनी हे ताबडतोब दोघेही जण आता लगेचच त्यांच्या खोलीमध्ये जातात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर खूप खतरनाक आहे बरं का. आता नंदिनी तिच्या हातामध्ये काळा जो धागा आहे ना, तो धागा इथे जीवासमोर पकडत असते आणि म्हणत असते, जीवा मला खरं एक गोष्ट सांगा, जसा चोरवटी दिवशी हा धागा तुम्ही माझ्या हातामध्ये गुंडाळला तसंच तुम्ही मला इथे खोटं बोलून गुंडाळत तर नाही येत ना. तेव्हा जीवाला धक्काच बसतो की नंदिनी असं का बोलते. त्यावर नंदिनी म्हणत असते, काव्याच्या प्रेमाला विसरून तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, आता माझं प्रेम विसरून तुम्ही आर्याच्या तर प्रेमात पडत नाही येत ना. जीवा बोला, तुम्ही आर्याच्या प्रेमात पडलायत का जीवा? तुम्ही मला फसवताय का जीवा? एक गोष्ट लक्षात ठेवा जीवा, जर मला फसवत असाल ना तर गाठ माझ्याशी आहे. मी नंदिनी आहे, नंदिनी, हे मात्र तुम्ही नीट ध्यानात ठेवायचं असं सुद्धा आता मात्र इकडे नंदिनी बोलत असते आणि जीवाची कॉलर पकडून त्याला ती जाब विचारत असते. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जीवा मात्र नंदिनीचा हा जो काही गैरसमज आहे किंवा संशय आहे तो कशा पद्धतीने दूर करेल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग आहे. तर पाहत रहा. लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये.